नमस्कार, मी प्राध्यापक सर्जेराव राऊत, अकॅडमिक हेड, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन. आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत नीट 2021 परीक्षेसंदर्भातली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नीटची परीक्षा ही NTA-नं 12 सप्टेंबरला जाहीर केली. 2 ते 5 या कालावधीमध्ये ही परीक्षा होणार आहे. त्याची ॲडमिट कार्ड जी आहे ती कार्ड सुद्धा आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. एकूण 4 पानांचं ॲडमिट कार्ड जे आहे ते आपल्याला मिळाले. त्याच्यामधली माहिती कशी भरायची आणि काही महत्त्वाचे नियम काय आहेत याचा विचार आजच्या या कालावधीमध्ये आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला ॲडमिट कार्ड प्रोव्हिजनल जे आहे ते तुम्हाला दिलंय. तुमची संपूर्ण माहिती जी आहे ती पहिल्या पेजवरती विथ युअर फोटोग्राफ अगदी व्यवस्थितपणे दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी खाली म्हटलंय सेल्फ डिक्लेरेशन, तुम्हाला अंडरटेकिंग द्यायचं आहे. या अंडरटेकिंग मध्ये त्यांनी तुमच्या नावानं सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मेन्शन केले. याच्यामध्ये मेन्शन केलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या बघा. 2 नंबरचा पॉइंट जो आहे त्याच्यामधला तो ते म्हणतात आय हॅव नॉट इन द लास्ट 14 days प्लीज टिक wherever it is applicable to you, otherwise leave blank. जे ऍप्लिकेबल आहे त्याला टिक मार्क करायचे आणि जे ऍप्लिकेबल नाही ते ब्लँक ठेवायचं आहे, क्रॉस करायचं नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची या ठिकाणची लक्षात ठेवा. मग तुम्हाला फेवर होता का, कफ होता का, ब्रेथलेसनेस जाणवतोय का वगैरे वगैरे, जिथं आहे त्याला टिक मार्क करायचं, जिथं नाही तिथं काहीच म्हणायचं नाही, ती गोष्ट ब्लँक ठेवायची. याच्यामध्ये सी जो आहे तिथं त्यांनी म्हटलंय नॉट बीन क्लोज कॉन्टॅक्ट विथ पर्सन सफरिंग फ्रॉम COVID-19 अँड आय एम नॉट अंडर मॅन्डेटरी क्वारंटाईन. त्याला मात्र तुम्हाला टिक मार्क करायचे, बाकीच्या कशालाही टिक मार्क करायची गरज नाही. जर तुम्ही गेल्या 14 दिवसांमध्ये काही ट्रॅव्हलिंग केले असतील तर त्याचे डिटेल्स जे आहेत ते डी मध्ये लिहायचे आहेत. मग कोणत्या सिटीमध्ये तुम्ही ट्रॅव्हल्स केले आणि डेट ऑफ अरायव्हल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या. इथं सगळ्यात शेवटी 4 नंबरला त्यांनी कॅन्डिडेट फोटो सेम ॲज अपलोडेड ऑन ॲप्लिकेशन फॉर्म टू बी पेस्ट बिफोर रिचिंग द सेंटर. या ठिकाणी तुम्हाला तो फोटो जो आहे तो फोटो चिकटवायचा आहे, पेस्ट करायचा आहे. लेफ्ट हँड थंब जो आहे तो मिडलला, पण तो लेफ्ट हँड थंब देताना तिथं सूचना व्यवस्थितपणे वाचा. कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन इन प्रेझेन्स ऑफ इन्व्हिजिलेटर ओनली. इन्व्हिजिलेटरच्या समोर तो थंब जो आहे तो त्या ठिकाणी प्रेस करायचा आहे. हा थंब व्यवस्थितपणे उठेल याची दक्षता घ्यायची आहे. इंक जास्त लागली त्याच्यामुळं त्या थंब मधल्या रेषा दिसत नाहीत असं होणार नाही याची दक्षता घ्यायची. त्याच्या वरच्या बाजूला कॅन्डिडेट्स पेरेंट सिग्नेचर जी आहे ती घरातनं जातानाच घ्यायची आहे, ती ऑलरेडी घेतलेली असावी. कॅन्डिडेटची सिग्नेचर जी आहे ती सिग्नेचर सुद्धा इन प्रेझेन्स ऑफ इन्व्हिजिलेटर ओनली असं म्हटलंय, ती त्या इन्व्हिजिलेटरच्या समोर त्याच्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला करायची आहे. हे झालं फर्स्ट पेज. सेकंड पेज मध्ये पुन्हा ऍडमिट कार्ड प्रोव्हिजनल म्हटलंय. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा 4x6 चा मोठा फोटो जो आहे ज्याला आपण पोस्टकार्ड फोटो म्हणतो, तो पोस्टकार्ड फोटो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. त्यांनी जागा वगैरे त्याच्यासाठी दिली. याच्यावरती कॅन्डिडेटची साइन जी आहे ती लेफ्ट साइडला आणि इन्व्हिजिलेटरची साइन जी आहे ती साइन राईट हँड साइडला, असं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी असले पाहिजे. त्याच्यात खाली इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट्स म्हटले. या इन्स्ट्रक्शन्स मध्ये दिलेली महत्त्वाची इन्स्ट्रक्शन जी आहे ती मी फक्त रिपीट करतोय, सगळ्याच गोष्टी वाचत बसायची गरज नाही. The candidate to sign across the photograph on left side, मी आता सांगितलं. Invigilator should sign across the photograph of the candidate on the right side. It is mandatory for the candidates to bring this page of the admit card with posted photograph. हे बंधनकारक आहे. हे पेज जर तुमच्या सोबत नसेल तर तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाणार नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. इट इज मॅन्डेटरी टू हँडओव्हर टू इन्व्हिजिलेटर. हे इन्व्हिजिलेटरला पेज जे आहे ते सबमिट करायचं आहे आणि हे आपल्यासाठी बंधनकारक आहे. 3 नंबरचं पेज जे आहे याच्यावरती इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट्स म्हटलंय.
तुम्हाला परीक्षेला जातानाच्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत या सगळ्या सूचना याच्यावरती व्यवस्थितपणे दिलेल्या आहेत. त्याच्यातल्या महत्त्वाच्या काही सूचना ज्या आहेत त्यांचं डिस्कशन आपण करूया. ॲज precaution for COVID-19, the candidate must reach the center at the time as indicated against reporting entry time at the center in the admit card. admit card वरती जे एंट्रीचे टायमिंग दिलंय त्याच टायमिंगला तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहावं लागेल. मी म्हणेन सांगितलेल्या टायमिंग पेक्षा अर्धा तास आधीच तिथं जा, म्हणजे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते क्रिएट होणार नाहीत. एकदा गेट क्लोज झालं की त्याच्यानंतर कोणत्याही कॅन्डिडेटला कोणत्याही सबबीसाठी आतमध्ये घेतलं जाणार नाही, परीक्षेला परवानगी दिली जाणार नाही. तुमची कारणं काहीही असो, त्याच्यामुळे तुम्हाला ऑन टाइम त्या ठिकाणी जावं लागेल. नो कॅन्डिडेट शॅल बी परमिटेड टू लीव द एक्झामिनेशन रूम और हॉल बिफोर द एंड ऑफ एक्झामिनेशन. एक्झामिनेशन कंप्लीट झाल्याशिवाय कुणालाही एक्झामिनेशन हॉल सोडता येणार नाही. All candidates are required to download and carefully read the instructions and advisory for COVID-19 given with the admit card and strictly adhere to them. हे सगळं डाउनलोड करायचं आहे, त्याची कॉपी करायची आहे, त्या सगळ्या गोष्टी वाचायच्या व्यवस्थितपणे आणि या सगळ्या गोष्टींचं पालन करणं सगळ्याच कॅन्डिडेटसाठी बंधनकारक आहे. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. याच्यामध्ये एकूण 4 पानं आहेत, 4 पेजेस आहेत. फर्स्ट पेज सेंटर डिटेल्स अँड सेल्फ डिक्लेरेशन आहे. सेकंड पेज वरती आहे पोस्टकार्ड साइज फोटोग्राफ. थर्ड पेज वरती आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट आणि चौथं पेज जे आहे याच्यावरती ॲडवाइजरी फॉर कॅन्डिडेट्स रिगार्डिंग कोविड-19. अशी ही 4 पेजेस जे आहेत ती तुम्हाला दिलेली आहेत. कॅन्डिडेट्स आर सजेस्टेड टू विजिट द एक्झामिनेशन वेन्यू अ डे इन ॲडव्हान्स. एक दिवस आधीच तुम्ही तुमच्या सेंटरवरती जाऊन सेंटर कुठं आहे, घरापासून किती अंतर लागतं, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बघितलेलं कधीही चांगलं राहील. त्या दिवशी काही प्रॉब्लेम्स व्हायला नको याच्यासाठी ही प्रिकॉशन आपण घ्यावी असा सल्ला त्यांनी आपल्याला दिलेला आहे. कॅन्डिडेट्स आर सजेस्टेड टू विजिट the examination venue a day in advance to see arrangement at the center so that they do not face any problem on the day of examination. If religion customs require you to wear specific attire, please visit the center early for thorough checking. जर सांगितलेल्या ड्रेस कोड पेक्षा तुमचा ड्रेस कोड वेगळा असेल आणि ती धार्मिक गरज असेल वगैरे वगैरे, तर अशा वेळेला तुम्हाला दिलेल्या वेळेपेक्षा आधी सेंटरवरती जायचं आहे, म्हणजे तुमचं थोडं चेकिंग जे आहे ते चेकिंग व्यवस्थितपणे होईल. नो कॅन्डिडेट विल बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन सेंटर विदाउट ऍडमिट कार्ड और व्हॅलिड आयडी प्रूफ. ऍडमिट कार्ड आणि व्हॅलिड आयडी प्रूफ असल्याशिवाय तुम्हाला सेंटरवरती एंट्री मिळणार नाही. कॅन्डिडेट्स विल बी परमिटेड टू कॅरी ओनली द फॉलोइंग आयटम्स. तुम्हाला तिथं जाताना काय काय घेता येऊ शकेल याची यादी त्यांनी दिलेली आहे. याच्यापेक्षा एकही वेगळी गोष्ट तुम्हाला अपेक्षित नाही. नंबर 1, पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. वॉटर बॉटल पाहिजे पण ती ट्रान्सपरंट पाहिजे, डार्क नको. ॲडिशनल फोटोग्राफ सेम ॲज अपलोडेड ऑन ॲप्लिकेशन फॉर्म. एक ॲडिशनल फोटोग्राफ तुम्हाला सोबत ठेवायचा आहे. पर्सनल हँड सॅनिटायझर. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे हँड सॅनिटायझर तुम्हाला ठेवायचा आहे, तो पर्सनल तुमच्यासाठी असेल. ती बॉटल जी आहे ती 50 ml चीच पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ऍडमिट कार्ड अलॉंग विथ सेल्फ डिक्लेरेशन. सेल्फ डिक्लेरेशन सह तुमचं ऍडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. PWD सर्टिफिकेट इफ रिक्वायर्ड, गरजेचे आहेत त्या. Candidates should put their signature and paste the photograph at the appropriate place. मागाशी सांगितलं त्या पद्धतीनं लेफ्ट हँडचा थंब आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्यात. Candidate must carry any one of the original and valid photo identity proof issued by government. आता ही यादी बरीच मोठी दिलेली आहे. याच्यातलं एक काहीतरी तुमच्या सोबत असायला पाहिजे. याच्यामध्ये ते म्हणतात पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आयडी, 12th क्लास बोर्ड ऍडमिट और रजिस्ट्रेशन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड. आपल्या सगळ्यांच्याकडे आधार कार्ड आहे. मला वाटते आपण सगळ्यांनी आधार कार्ड सोबत ठेवलेलं अजून चांगलं राहील. बाकीच्या पण गोष्टी दिले पण आधार कार्ड इज द बेस्ट.
PWD candidates must bring a PWD certificate issued by competent authority if claiming. याच्यानंतर not allowed to carry personal belongings including electronic devices, electronic watch, मोबाईल, हेडफोन अशा सारख्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसला सोबत घेऊन तुम्हाला जाता येणार नाही. रिस्ट्रिक्शन आहे, त्या गोष्टी बॅन आहेत. याच्यानंतर कॅन्डिडेट आर ॲडवाइज्ड टू फॉलो द ड्रेस कोड. ड्रेस कोड आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ड्रेस कोड मध्ये फुल बाह्यांचा शर्ट चालणार नाही, हाफ बाह्यांचा शर्ट किंवा टी शर्ट चालेल. मोठ्या बटनांचा ड्रेस जो आहे तो चालणार नाही. मुलींसाठी इयरिंग्स, ऑर्नामेंट आणि या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या चालणार नाही. शूज चालणार नाही. चप्पल चालेल पण तेही हाय हिल्सचं चालणार नाही. अगदी सिंपल चप्पल जे आपलं आहे, स्लीपर जे आहे तेच त्या ठिकाणी घालायचं आहे. त्याच्या संदर्भातले इन्स्ट्रक्शन जे आहे त्या व्यवस्थितपणे दिलेले आहेत. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी त्या व्यवस्थितपणे वाचून घ्या. Rough work is to be done on the space provided for this purpose in the text booklet only. टेक्स्ट बुकलेट मध्ये रफ वर्क साठी जी जागा दिलेली आहे तिथंच तुम्हाला ते वर्क करायचं आहे, इतर ठिकाणी ते चालणार नाही. A duly filled admit card at the end of examination must be handed over to the invigilator. Invigilatorला at the end of exam ते admit card जे आहे ते सबमिट करायचं आहे. No candidate should adopt any unfair means. अयोग्य प्रकारे कोणतीही कृती ग्राह्य धरली जाणार नाही. सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे आहेत, त्यामुळे त्याच वेळेला ती केली पाहिजे. मला कोणी बघितलं नाही त्याच्यामुळे चालून जाईल अशा पद्धतीची कोणतीही एक्सक्यूजेस त्या ठिकाणी चालणार नाहीत. कॅन्डिडेट्स मस्ट हँड ओव्हर द OMR शीट बोथ ओरिजिनल अँड ऑफिस कॉपी टू द इन्व्हिजिलेटर अँड टेक अवे ओनली द टेस्ट बुकलेट विदिन देम. टेस्ट बुकलेट तुम्हाला फक्त न्यायची परमिशन आहे. OMR शीट दोन्ही त्याच्यामध्ये ओरिजिनल आणि ऑफिस कॉपी या तुम्हाला जाताना सबमिटच करायच्या आहेत. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू चेक अपडेट्स ऑन NTA वेबसाईट रेग्युलरली. एकदा तुम्ही एक्झाम देऊन घरी आला की NTA च्या वेबसाईट वरती, ऑथोराइज्ड वेबसाईट वरती अपडेट्स जे आहेत त्या चेक करायच्या आहेत. दे शुड बी चेक देअर मेल बॉक्स. तुम्ही जो मेल ॲड्रेस दिलेला आहे तो मेल नेहमी चेक करत राहा. आणि शेवटी सांगितलं फॉर एनी क्लॅरिफिकेशन you can write to NTA at nett@nta.ac.in. जर काही क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही लिहायचं असेल तर त्यांची ही वेबसाईट जी आहे त्याच्यावरती तुम्ही लिहू शकता किंवा टोल फ्री नंबर जो आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. लास्ट पेज जे आहे हे लास्ट पेज दिले तुम्हाला ॲडवायझरी फॉर कॅन्डिडेट्स रिगार्डिंग कोविड-19. कोविड-19 च्या संदर्भातले ॲडवायझरी काय काय दिलेले आहे त्या याच्यामध्ये दिले. याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं प्रिपरेशन ॲट द सेंटर. सेंटरनं तुमच्यासाठी प्रिपरेशन काय काय करायचं आहे ते त्या ठिकाणी दिले. पेज नंबर 4 अगदी व्यवस्थितपणे वाचलं तर तुम्हाला समजायला सोपं जाईल. त्याच्यामध्ये फारसं अवघड काही नाहीये. मी ज्या गोष्टींची या ठिकाणी चर्चा करणार आहे त्याच्यामध्ये ॲट द टाइम ऑफ एंट्री, रिपीट करतोय मी, ॲट द टाइम ऑफ एंट्री candidate needs to maintain a space of at least 6 feet from each other. कोविडचे जे नियम आहेत ते नियम आज जाताना आपल्याला पाळायचे आहेत. रूम नंबर will be displayed outside the center to avoid. रूम नंबर will not be displayed. तुमच्या रूम नंबर डिस्प्ले केलेले नाहीत कारण नोटीस बोर्डला या सगळ्या गोष्टी डिस्प्ले केल्या तर त्या ठिकाणी बघणाऱ्यांची गर्दी वाढेल आणि कोविड-19 चे रूल्स जे आहेत ते तोडले जातील. याच्यासाठी अशा पद्धतीची कोणतीही नोटीस त्या ठिकाणी नसणार आहे. ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या. ऍडमिट कार्ड विथ अंडरटेकिंग तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. फ्रेश N95 मास्क तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. ऍट द टाइम ऑफ एंट्री fill the in undertaking on admit card and body temperature. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जाणार आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक अर्धा तास तुम्ही जर आधी गेला तर कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न येता त्या ठिकाणच्या वातावरणाशी तुम्ही निश्चितपणाने फॅमिलियर व्हा आणि एक्झाम साठी कोणतेही टेन्शन तुम्हाला येणार नाही. बॉडी टेम्परेचर त्यांच्या नॉर्म्सच्या हायर असेल तर लगेच घाबरून जायची गरज नाहीये. तुम्हाला परीक्षेलाच बसता येणार नाही असं अजिबात नाही. तुम्हाला परीक्षेला बसता येईल.
फक्त तुमची सिटिंग अरेंजमेंट वेगळ्या ठिकाणी केली जाईल, इतरांना त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून. हाच फक्त त्याचा उद्देश आहे, बाकी घाबरून जाण्यासारखं काहीही त्या ठिकाणी नाहीये. आफ्टर एक्झामिनेशन, on completion of exam, candidates will be permitted to move out in an orderly manner. One candidate, बाहेर जाताना सुद्धा कोविड-19 चे रूल्स जे आहेत ते रूल्स आपल्याला पाळायचे आहेत. एकाएकानं बाहेर जायचं आहे, स्पेसिफिक डिस्टन्स मेंटेन करायचं आहे, ज्याला आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणतो, ते आपल्या सगळ्यांना करायचंच आहे. कॅन्डिडेट मस्ट हँड ओव्हर द ऍडमिट कार्ड टू द इन्व्हिजिलेटर. जाताना ऍडमिट कार्ड जे आहे ते इन्व्हिजिलेटरला द्यायचं आहे. साधारणपणे ऍडमिट कार्ड 4 पेजेसचं जे आहे याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या सूचना ज्या आहेत याचं डिस्कशन आपण केलं. समजा यापेक्षा वेगळे काही प्रॉब्लेम्स आपल्याला असतील तर मी आपल्याला विनंती करेन की आपल्या कॉलेजचे प्राचार्य जे आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटरचे हेड आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. यानंतरही आपले प्रॉब्लेम्स असतील, चाटे शिक्षण समूहाची कोणतीही जवळची शाखा आपल्याला असेल त्या ठिकाणी जा आणि याच्या संदर्भातलं डिस्कशन करा. आपल्याला निश्चितपणानं त्याच्या संदर्भातलं अप्रोप्रिएट गायडन्स जो आहे तो गायडन्स मिळेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नीटच्या एक्झामसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.